गड रोड पोलिसांनी एक पिस्टल व 2 जीवन काडतुसासह 3 जणांना केली अटक। माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी शहरातील पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील सर्व आरोपी तसेच तडीपार गुन्हेगार यांच्यावर वचक ठेवण्यासाठी त्यांना तपासणी करून लक्ष ठेवण्याबाबत आदेश दिले होते। त्याच अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व पोलीस सहकारी असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयित इसम व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक व माननीय पोलीस निरीक्षक गुन्हे सिंहगड रोड पोलीस स्टेशन यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर यांना सायंकाळच्या सुमारास त्यांची बातमीदारामार्फत दाहेरी रायकरमाळा ढिगारा सूरज जाधव यांच्या शेतामध्ये झाडाखाली 3 इसम गावठी पिस्टल्स घेऊन थांबलेले असे खात्रीशीर बातमी मिळाली। सदरची माहिती माननीय वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या आदेशानुसार माहिती घेतली असता सदर ठिकाणी बातमीतील वर्णनाचे 3 इसम उभे असल्याचे दिसले। त्यांना चाहूल लागताच 3 इसम पळू लागले। पोलीस स्टाफच्या मदतीने त्यांना पाठलाग करून त्यांना काही अंतरावर रात्रीच्या 8च्या सुमारास जागीच पकडण्यात आले। त्यांच्याकडून 50,000 रुपये किमतीचे लोखंडी धातूचे देशी बनावटीचे 1 पिस्टल, 500 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजू वेगरे, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरनग, योगेश उदमले यांच्या पथकाने केले आहे।